सख्या रे भाग 48. नमस्कार मित्रांनो, या कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा. जान्हवी फ्रेश होऊन आली तरी वेद बेडवरच झोपलेला असतो. म्हणून जान्हवी वेदजवळ येऊन जान्हवी वेदला अहो उठा ना, तुम्हाला ऑफिसमध्ये नाही जायचं का म्हणून विचारते. वेद जान्हवीला काही कळण्या अगोदरच स्वतःच्या अंगावर ओढून घेतो आणि तशीच बेडवर पलटी मारतो. जान्हवी अहो काय करता हे? वेद जानच्या ओठांवर बोट ठेवून श करतो. ती शांत बसते पण मोठे डोळे काढून वेदकडे पाहत असते. वेद जान्हवीच्या डोळ्यात पाहत मंद हसत असतो. कालची रात्र कशी होती? वेद जानच्या कानात हळूच विचारतो. तिला उत्तर देण्याची गरज पडली नाही. तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की तिला कसं वाटत असेल. खरंच कालच्या रात्रीमुळे ती खूपच सुखावलेली असते. खूप आनंदी असते जान्हवी. आधी कधीच असं सुख जाणवलं नव्हतं तिला. ती फिलिंग नवीन होती तिच्यासाठी. शेवटी वेद आणि जान्हवी कालच्या रात्री एक झालेले, पूर्णपणे एकमेकांचे झाले होते. ते पती पत्नीमध्ये असलेलं एक नवीन बंधन त्यांच्यात तयार झालं होतं. पूर्णपणे मनाने शरीराने एकमेकांना समर्पित झाले होते दोघेही. त्याच्या जानचं तन मन धन सगळं त्याचं झालं होतं. वेद पुन्हा बोलतो. जान सांग ना, कालची रात्र कशी होती? जान्हवी लाजत नजर चोरत तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर दाब देत स्वतःपासून वेदला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण वेदच्या ताकदीपुढे त्या नाजूक कळीचा थोडाच निभाव लागणार आहे. म्हणून आता ती बोलते. अहो तुम्हाला ऑफिसमध्ये नाही जायचं का? वेद अजूनही तिच्या डोळ्यात पाहून मान हलवून इशाऱ्यात नाही सांगतो जानला. तशी जान्हवी काय ऑफिसला का नाही जायचं तुम्हाला? चला उठा, बाजूला व्हा पटकन आणि मुकाट्याने जाऊन फ्रेश व्हा बरं. वेद जान कधीपासून रागवायला लागली तू माझ्यावर? जान्हवी आत्तापासून बोलते. अच्छा, म्हणजे बायकोचा हक्क गाजवायला लागली तू माझ्यावर? जान्हवी वेदला बोलते. बायकोच आहे ना मी तुमची. मग मी नाही हक्क गाजवणार तर कोण गाजवणार सांगा मला? हो तूच गाजव हक्क जान, पण आज नको आणि इथून पुढे 3 दिवस नको. 4थ्या दिवसापासून तू गाजव माझ्यावर हक्क, तेही आयुष्यभर. मला आवडेल तू माझ्यावर हक्क गाजवलेला. जान्हवी न समजून म्हणजे 3 दिवस का नको? वेद जानच्या चेहऱ्यावर बोट फिरवत आपण माझ्या गावी जाणार आहोत, तेही आज दुपारनंतर. जान्हवी खुश होत. खरंच? मला तुम्ही तुमच्या गावी घेऊन जाणार आहात? वेद हो जान बोलतो. अहो चला ना, फ्रेश व्हा ना तुम्ही पटकन आणि मलाही कामं आहेत. मलाही आवरावे लागेल. गावी जाण्याची तयारी करावी लागेल. वेद बोलतो. जान रिलॅक्स. आपण जाणार आहोत पण एवढी घाई करण्याची काही गरज नाही. तुला तुझं आवरण्यासाठी वेळ हवा असेल तर आपण आजचा प्लॅन कॅन्सल करून उद्या जाऊया. तशी जान्हवी नाही हा, अजिबात नाही. आपण आजच चाललोय. मी खूप एक्सायटेड आहे तुमचं गाव बघण्यासाठी. वेद बोलतो. ओके बरं ठीक आहे जाऊयात, पण मला जे हवंय ते देशील ना? त्यांनी हळूच तिच्या कानात एक एक शब्द उच्चारला. त्याच्या रागकट ओठांचा स्पर्श तिच्या कानाला झाला. तो तिच्या रेशमी मुलायम केसातून हात फिरवत होता. त्याने तिला विचारलं होतं काहीतरी, पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही. म्हणून त्याने त्याची तर्जनी तिच्या हातावरून फिरवायला सुरुवात केली. तो जसजशी तर्जनी तिच्या हातावरून फिरवत होता तशी ती शहारत होती. तिचं अंग आकसून घेत होती. क्षणातच तिच्या चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागतो वेद.
त्याच्या ओलसर ओठांच्या स्पर्शामुळे तिची चेतना हळूहळू जागी होऊ लागते. वेदच्या हाताची बोटं जानच्या सर्वांगावर फिरू लागलेली. तशी तिची चेतना जी काही वेळापूर्वी जागी झाली होती ती आता उठून थुई थुई नाचत पिसारा फुलवत होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले. तो तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात काही वेळापूर्वी होती तीच मादकता होती आत्ताही. त्याच्या जादुई स्पर्शामुळे ती नागिनीसारखी सळसळ करू लागली. तिच्या दोन्ही हातांनी तिने बेडशीट घट्ट धरून ठेवलं होतं आता, आणि तो तिच्या चेहऱ्यावर होत असलेले बदल खूप जवळून टिपत होता. काही वेळातच त्याने तिला काल ज्या उंचीवर नेलं होतं आता पुन्हा त्याच उंचीवर नेऊन ठेवलं तिला. काही वेळांनी तो सुद्धा तृप्त होऊन बाजूला झोपला. श्वास नॉर्मल झाल्यानंतर तिच्याकडे पाहिलं त्याने, तर बाजूला पडलेली चादर ओढून ती झोपली होती. तो तिच्या जवळ जाऊन तिला उठवू पाहत होता. जान, उठ म्हणून. त्याला वाटलं ती जागी असेल, पण ती तर झोपली होती. मग त्याने तिला न उठवता तो फ्रेश व्हायला गेला. वेद त्याचं आवरतो. खूप वेळ झालेला असतो तरी जान्हवी उठली नसते. मग शेवटी वेदच जानला उठवतो. जान, उठ, चल, मी नाश्ता करायला चाललोय खाली. मला भूक लागली आहे. वेदने 2-3 वेळेस हाक मारल्यानंतर जान्हवी उठते. तीही एकदम गडबड गोंधळ करत. अहो, मला झोप लागली. तुम्ही उठवायचं ना मला. किती वेळ झोपली मी. किती वाजलेत आता. आपल्याला जायचं आहे ना तुमच्या गावी. मी माझं आवरते पटकन. आणि ती बेडवरून उठू लागते. तसा वेद, जान, रिलॅक्स. कशाला एवढी घाई करते. सावकाश निघूयात आपण. मी आहे खाली, तू ये फ्रेश होऊन पटकन. जान्हवी, ठीक आहे, येते मी, बोलते. वेद आता खाली हॉलमध्ये डायनिंग टेबलवर येऊन बसतो. माईंना आवाज देतो. माई, वेद आलेच मी, बोलतात. त्यांना माहिती असतं वेदला आता यावेळेस नाश्ता हवा असेल. त्या लगेचच वेदसाठी नाश्ता घेऊन येतात. माई, जानसाठीही नाश्ता घेऊन या. तीही येतच आहे खाली नाश्त्यासाठी. माई, हो, आणते, बोलतात. माई जान्हवीलाही नाश्ता आणून डायनिंग टेबलवर ठेवतात. माई, मी आणि जान गावी जाणार आहोत दुपारनंतर, कुलदेवतेच्या मंदिरात नमस्कार करण्यासाठी. माई, बरं, ठीक आहे, बोलतात. तेवढ्यात जान्हवी तिचा आवरून खाली येऊन वेदच्या बाजूच्या खुर्चीत बसते. दोघेही नाश्ता करतात. नाश्ता झाल्यावर वेद रूममध्ये निघून जातो. जान्हवी आणि माई किचनमध्ये असतात, दुपारच्या जेवणाची तयारी करत. माई बोलतात, जानू, तुम्ही दुपारनंतर निघणार आहात ना गावी जाण्यासाठी. तुम्हाला काही हवे का वाटेत खाण्यासाठी? तसं मी तुम्हाला बनवून देते. जान्हवी बोलते, पण माई, तेवढा वेळ नाहीये. मी चुरमुऱ्यांचा चटपटीत तिखट चिवडा बनवून देते, तो पटकन होईल. बरं, ठीक आहे माई, मीही तुम्हाला मदत करते. दोघी जणी कामाला लागतात. इकडे बेडरूममध्ये वेद मात्र त्याच्या जानची वाट पाहत असतो. जान अजून कशी येत नाही वरती. त्या वेड्याला कुठे माहिती असतं त्याची जान किचनमध्ये कामात बिझी आहे म्हणून. तो वेड्यासारखी तिची वाट पाहत असतो. मग तोही तिची वाट पाहून कंटाळतो आणि त्याच्या ऑफिसमधले काही मेल लॅपटॉपमध्ये आलेले असतात ते चेक करू लागतो. तो त्याचं काम करण्यात व्यस्त होतो आता, आणि इकडे ती चटपटीत फराळी चिवडा बनवण्यात व्यस्त होते. तिचं उरकल्यावर ती तिच्या अहोंना जेवायला बोलवण्यासाठी बेडरूममध्ये येते. अहो, चला जेवायला खाली. वेद बोलतो, जान, काय करत होती तू एवढा वेळ खाली? मला तर बोलत होतीस मला तयारी करायची आहे गावी जाण्यासाठी. अहो, तेच करत होती मी. माई आपल्याला चटपटीत पदार्थ बनवून देत होत्या वाटेत खाण्यासाठी. अगं, पण हॉटेल्स नाही आहेत का बाहेर?
आणि तसंही मी जास्त चटपटीत पदार्थ नाही खात. तुला माहिती नाही का? अहो, 1-2 दिवसांसाठी खाल्लं तर काही होत नाही एवढं. वेद आता जास्त काही न बोलता, ठीक आहे जान, तुझंच खरं. चल जेवायला. जायचं आहे ना? चल. जेवण उरकल्यानंतर आता गावी जाण्याची पॅकिंग चालू असते. जान, अहो, साडी नेसावी लागेल गावी की ड्रेस चालेल? वेदला विचारते. वेद बोलतो, जान, साड्या घे गावी नेसायला. साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. मला आवडतेस. म्हणजे? अहो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी अशी चांगली दिसत नाही का? नाही ग जान, तू अशीही चांगलीच दिसतेस. तुला जे काही आवडेल ते घे. तो आता खुश का? विचारतो तिला. तशी ती वेदला बत्तीशी दाखवून भली मोठी स्माईल देते. त्याला आता अर्णवची आठवण येते. तो बोलला होता, कळेल कळेल तुलाही बायको काय असते. त्याच्या बोलण्याची वेदला आता थोडी थोडी प्रचिती येऊ लागलेली. जान, माझं झालं, तुझं झालं का? हो हो, माझं पण झालं. चला निघूयात, बोलते ती. जान्हवी, वेद दोघेही निघतात. घरातील नोकर त्यांच्या बॅगा कारमध्ये नेऊन ठेवतात. त्यांच्यावर कोणीतरी ऑच ठेवून असतं. वेदच्या बंगल्याबाहेर कोण असेल वेद आणि जान्हवीवर ऑच ठेवून? वेद आणि जान्हवीला त्याची काहीच कल्पना नसते. वेद जान्हवी माईचा निरोप घेऊन दोघेही आता कारमध्ये बसतात. जान, तू कधी गावी गेलेस का? नाही अहो, बाबा कायम बिझी असायचे राजकारणात आणि आई मुंबईचीच असल्यामुळे गावी जाण्याचा कधी प्रश्नच आला नाही. तुम्ही गेलेलात का गावी? हो, गावी जायला डॅडना खूप आवडायचं. गावाला खूप शेती आहे आमची, पण आता सध्या ती पडीक आहे. डॅड होते तेव्हा गावातील कोणी ना कोणी ती शेती करत असत. जान्हवी न समजून विचारते, म्हणजे काय? अगं वेडाबाई, म्हणजे वाघाचे पंजे. आणि वेद हसू लागतो त्याच्या वेड्या जानवर. अगं म्हणजे त्या शेतीमध्ये शेतकरी धान्य पिकवत असायचे तेव्हा. अच्छा, असं काय? तुम्ही कशाला जायचा तुमच्या डॅड सोबत गावी? मी खूप लहान होतो, पण डॅड मला तेव्हा सर्व शेती दाखवायचे. त्यासाठी ते मला आवर्जून गावी घेऊन जायचे. हो का? जान्हवी बोलते. अहो, आपण किती दिवस गावी जायचं आणि कोणाकडे जायचं? अगं जान, आपण 2 दिवसांसाठी चाललोत गावी. आपण जवळच असं आपलं जवळचं असं कोणी नाहीये गावी. डॅड एकटेच होते ग्रँडपांना म्हणून. पण गावातील माणसं आहेत ना, गावात खूप मायाळू असतात गावाकडची माणसं. आपल्याला कोणीही हसत हसत मदत करेल बघ. तू टेन्शन नको घेऊस बरं. आता जान्हवीला झोप येऊ लागते. जान्हवीला जांभई येते. जान, तुला झोप येत आहे का? मागे जाऊन आराम करते का? नाही नको, मी ठीक आहे, बोलते ती. पण जान्हवीच्या डोळ्यांवर खूपच झोप येते. शेवटी ती झोपते. सीट बेल्ट लावलेला असतो त्यामुळे वेद रिलॅक्स होतो. पण वेदच्या गाडीला कोणीतरी फॉलो करत आहे असं वेदला जाणवतं. तो जास्त मनावर घेत नाही. असेल कोणीतरी म्हणून सोडून देतो. काही तासानंतर वेदची कार त्याच्या गावात येते. त्याच्या लहानपणी त्याच्या डॅडने दाखवलेले शिरपत काका त्याला चांगलेच आठवत असतात आजही. वेद त्यांच्या घरी जाण्याचं ठरवतो. शिरपत काकांच्या घरापासून गाडी दूर अंतरावर उभी असते. तिथून थोडं चालत जावं लागणार होतं त्यांच्या घरापर्यंत. वेद कारमधून उतरतो. जानच्या बाजूचा डोर अनलॉक करतो तो. जान, चल, बोलतो. दोघेही आता शिरपत काकांच्या घरी जाऊ लागतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.